स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। येत असेल तर कमेंट्स करा, किती चुकले किती बरोबर, तुमचंच नॉलेज वाढणार भाऊ। आता पहिला प्रश्न काय भाऊ, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कुठे स्थापित केले गेले? ठीक आहे, याचं योग्य उत्तर कोणतं? मुंबईचं श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठ। क्लियर? याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात? SNDT विद्यापीठ। ठीक आहे, आता याची स्थापना कोणी केली भाऊ? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली। ठीक आहे, आता याचं खरं म्हटलं ना, जे स्थापना कुठं झाली? पुण्यामध्ये झाली भाऊ, पण यांचं स्थलांतर होऊन मुंबईला होऊन त्याच्या खऱ्या अर्थाने कुठं विस्ताराला सुरुवात झाली? कुठं झाली मग? मुंबईला। क्लियर? पण स्थापना कुठं झाली? पुण्याला, पण त्याचं स्थलांतर झालं कुठं झालं? मुंबईला। तिथून त्याच्या विस्ताराला सुरुवात झाली। क्लियर? सोपं। चलो पुढचा प्रश्न पाहू आता। एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला कोण आहे? चला, याचं योग्य उत्तर कमलजीत संधू। हिचा जन्म कुठं झाला भाऊ? जन्म 20 ऑगस्ट 1948 ला। 1970 मध्ये बँकॉक आशिया क्रीडा स्पर्धेत तिने 400 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले। तिने हे अंतर जवळजवळ 57.3 सेकंदात पूर्ण केले। किती? म्हणजे 400 मीटरच्या शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं भाऊ, महत्वाचं। आणि 1970 मध्ये बँकॉकमध्ये झालेली आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये। क्लिअर? आता या आशिया खेळामध्ये तिचं वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू। फिट? चलो पुढचा प्रश्न। महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? काय? जारूळ। आता तामन किंवा तामन, जारूळ, हे बोंद्रा, याला भरपूर नाव आहे भाऊ। ठीक आहे, असे भरपूर नावाने याला बनतात, पण याचं नाव राज्य पुष्प किंवा याला राज्यफूल का म्हणता भाऊ? सिंपल आहे, काही लॉजिक नाही आहे, सिंपल आहे, एक सिंपल लॉजिक नाही म्हणजे सिंपल लॉजिक आहे। याचे फुले साधारणपणे 1 मेच्या सुमारास येतात। किती? 1 मेच्या सुमारास येतात, आणि महाराष्ट्रात दिना काळात येतात। कधी येतात? महाराष्ट्र काळाच्या दिनात येतात। महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला, म्हणजे 1 मेला नेत भाऊ, 1 मेच्या काळामध्ये येतात। क्लिअर? तर याच्या फुला महाराष्ट्र राज्यपुष्प म्हणतात। क्लिअर? सोपं। आता कोकणामध्ये या पुष्पाला मोठा बोंडारा असे म्हणतात। का म्हणतात? मोठा बोंडारा। क्लिअर? चलो पुढचा प्रश्न पाहू आता आपण। नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? हे तर सोपा प्रश्न, सगळ्यांना माहिती पाहिजे। ठीक आहे, जे स्पर्धा परीक्षाची तयारी करताय त्यांना सगळ्यांना प्रश्न माहिती पाहिजे। याचं उत्तर काय? रवींद्रनाथ टागोर। क्लिअर? पण आता याचं महत्त्वाचं सांगायचं ठरलं, 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले। कधी? 1913 मध्ये। ठीक आहे, आता अलीकडं आपण विचार केला, अलीकडं भारतामध्ये नोबेल पारितोषिक कोणी घेतलं? तर भाऊ अभिजित बॅनर्जी आहेत। कोणी? अभिजित बॅनर्जी, ज्यांना 2019 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले। क्लिअर? म्हणजे तुमचे या ठिकाणी जे प्रश्न मी घेतोय त्याच्यामध्ये तुमचे 2-3 का 5-6 प्रश्न याच्या कव्हर होऊन जात आहे। क्लिअर? चला पुढचा प्रश्न पाहू। भारतामध्ये लायन टेल सिंहपुच्छ वानर कुठे सापडतात किंवा आढळतात? कुठं आढळतात? आता सिंहपुच्छ म्हणलं तर काय म्हणतं भाऊ? सिंहासारखी शेपूट। ठीक आहे, कळलं? सिंहपुच्छ माहिती ना? पुच्छ, हां ठीक आहे। आता कुठं सापडतं मग हे? पश्चिम घाटमध्ये, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यातील पश्चिम घाटावर हे आपल्याला पाहायला मिळतं भाऊ। कुठं? कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यातील पश्चिम घाटावर। क्लिअर? चलो पुढचा प्रश्न। महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? कुठं आहे? नागपूरमध्ये। एप्रिल 1976 मध्ये त्याची स्थापना झाली। चलो पुढचा प्रश्न। पूर कालव्याचे सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? राज्यात विचारलं, फक्त राज्यात विचारलं तर मग राज्य सांगायचं, पंजाब राज्यामध्ये। चलो पुढचा प्रश्न। भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सर्वात लांब नदी विचारली। ठीक आहे, सर्वात लांब नदी विचारली तर सगळ्यांना माहितीच पाहिजे, भारतातील कोणती आहे? गंगा नदी। ठीक आहे, आता याचं थोडक्यात माहिती सांगायची ठरली, ही उत्तराखंडामधली गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते। कुठून? गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळते। क्लिअर? आता मास्तर हे तर झालं आपलं भारताचं, पण आता प्रश्न असा पण येऊ शकतो, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर सगळ्यात लांब नदी नाईल नदी जगातली। क्लिअर?
चलो पुढचा प्रश्न, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न महत्वाचा आहे भाऊ. प्रत्येक वेळेस आपण असा प्रश्न देतो सिंह, वाघ, हरिण आणि काही ना काही आपण उत्तर देतोच. ठीक आहे. पण याचं महत्वाचं काय माहिती का, या राष्ट्रीय उद्यानचं थोडं महत्वाचं आहे, वेगळे. का वेगळे भाऊ, याच्यामध्ये पण हे आहे कुठं ते पण सांगून देतो तुम्हाला. आहे कुठं आणि कशासाठी प्रसिद्ध आहे हे ना राजस्थानमधील भरतपूर इथं आहे. कुठं आहे? भरतपूर इथं आहे. कुठं आहे? भरतपूर. ठीक आहे. आता हे राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? मग हे पक्षी प्रजातीसाठी. मग पक्षी प्रजातीसाठी प्रसिद्ध आहे. पण काय 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 कोणते पक्षी, काय पक्षी ते सांगतो भाऊ तुम्हाला. या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी. कधी? हिवाळ्यामध्ये स्थलांतरित येणारे पक्षी. क्लिअर? भारतातील एकूण सर्वोच्च मुख्यालय स्थलांतरित पक्षी इथे दिसून येतात तुम्हाला. सगळं कुठं? भारतातील. कळालं भाऊ? भारतातील म्हटलं. सोपं. चलो पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? कुठे आहे पहिले जलविद्युत केंद्र? कुठे आहे? खोपोली. ठीक आहे. खोपोली जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कुठे आहे? मग हे रायगड जिल्ह्यामध्ये. कुठे आहे हे पण लक्षात ठेवायचं. मग रायगड जिल्ह्यामध्ये. हा प्रकल्प कधी सुरू झाला ते पण माहिती पाहिजे. हा प्रकल्प 1915 मध्ये सुरू झाला. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न, खो खो खेळ माहिती आहे? शब्बास. खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? खो खो खेळाची सुरुवात कोणत्या देशातून झाली? किंवा याचं प्रश्नांतर भाषांतर वेगळं करून प्रश्न येऊ शकतो भाऊ. ठीक आहे. आता याची सुरुवात नेमकी कधी झाली कळणे कठीण आहे भाऊ. क्लिअर? आता मग मास्तर मग याचं खो खो या खेळाच्या उगम महाराष्ट्राच्या खरं म्हटलं तर आपल्याच मातीमध्ये झाला. म्हणजे मातीमध्ये झाला, महाराष्ट्राच्या मध्ये कुठं झाला भाऊ? भारतातच झाला. पर्याय क्रमांक किती राहणार पाहून घ्या. त्याच्यामध्ये भारतामध्ये याचा देशातून झाली सुरुवात. कुठून झाली? मग भारत देशामधून झाली. पण भारत देशामध्ये कुठं? महाराष्ट्रामध्ये. क्लिअर? आता पकडापकडी आपण खेळायचो लहानपणी, आठवत आहे भाऊ? त्या पकडापकडीमधून याचा उगम झाला असं म्हणजे आपण नाही भाऊ, भरपूर काळ माहिती आहे ना. हां, इसवी सन किती? तेव्हा पकडापकडीच्या खेळातून याचा उगम झाला असं मानलं जातं भाऊ. मग याची काहीतरी समिती किंवा याचे नियम कधी तयार केले? 1914 साली पुणेमध्ये जिमखाना इथे खो खोचे नियम बनवण्यासाठी एक समिती स्थापन झाली. आणि तिनं काय केलं भाऊ? खो खोचे सगळे जेवढे नियम असतात तेवढे नियम सुरुवात केली किंवा नियम आता पण सध्याला लागू आहे. कधी? 1914 मध्ये. सोपं. चलो पुढचा प्रश्न पाहू, कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? याचं उत्तर 2014 मध्ये. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर 40 वर्षाचा असताना सगळ्यात कमी वयाचा ज्यांना पुरस्कार भेटला भारतरत्न तो कोण भाऊ? सचिन रमेश तेंडुलकर. सोपं. 2 प्रश्न तुमच्या ह्या ठिकाणी कव्हर होतात. 2014ला आणि 40 वर्षामध्ये पण विचारू शकता. सगळ्यात कमी वयामध्ये कोणाला भेटला? तर मग सचिन रमेश तेंडुलकर. क्लिअर? आता तर कधी भेटला भाऊ? हा समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कधी? 100व्या वाढदिवसानिमित्त. कोणाचा? समाजसुधारक कोण? केशव कर्वे. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न, क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? आता हा प्रश्न मास्तर आम्ही भूगोलामध्ये सुरुवात पण नाही करत तर सुरू होतो माहिती आहे, पण त्याचं थोडं आणखीन आपण तुम्हाला बेसिक नॉलेज सांगतो मी. गोव्यामध्ये. ठीक आहे. गोवा हा सर्वात छोटा राज्य आहे. ठीक आहे. आता गोव्याची राजधानी कोणती? पणजी. ठीक आहे. पण याचं एकूण क्षेत्रफळ किती? मग याचं एकूण क्षेत्रफळ आहे 3702 चौरस किलोमीटर. सोपं राहील लक्षात. 3702 किलोमीटर याचं काय? चौरस किलोमीटर. क्लिअर? आता देशाचा जर विचार केला आपण, देशाचा विचार केला तर देशाच्या विचारामध्ये भूभागाच्या भागात म्हणजे देशाच्या भागामध्ये देशाचं किती जागा आहे त्या जागामध्ये 0.11 भूभाग ते व्यापतो. फक्त 0.11 व्यापतो. कोण? गोवा. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न पाहू, भारताच्या राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा. ठीक आहे. याचं उत्तर काय? डॉल्फिन. त्याला आपण काय म्हणतो बघ? सुसू या नावाने सुद्धा प्रसिद्ध. लक्षात राहू द्या. हा पण प्रश्न विचारू शकतो. डॉल्फिन किंवा सुसू या नाव कसे प्रसिद्ध आहे?
डॉल्फिनचं, ठीक आहे. आता कासव, मगरी, शार्क या जेवढ्या जुन्या प्रजाती ना भाऊ, त्याच्यातला एक प्रकार आपला जुना कोणता प्राणी मग डॉल्फिन, हे पण लक्षात राहू द्या. आता आपल्याला गंगा नदीमध्ये, ठीक आहे, आता गंगा नदीमध्ये डॉल्फिन सगळ्यात पहिले कधी सापडला? 1801 मध्ये शोधला गेला. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती? सर्वात उंच भारतातील कोणती? तर स्टॅच्यू ऑफ युनिट. क्लिअर. आता स्टॅच्यू ऑफ युनिट हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्या समर्पित स्मारक आहे. क्लिअर. कोणाच्या? हां. तर भारतामध्ये आता कुठे आहे मग हे पण माहिती पाहिजे. भारतामध्ये कुठे आहे? हे भारतामध्ये हे गुजरात राज्यात आहे. ठीक आहे. आता गुजरात राज्यामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी, आता पण नरेंद्र मोदी, क्लिअर, जेव्हा नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर 2013 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या सोबत सरदार पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त, कधी? सरदार पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या पुतळ्याच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. मग कधी सुरुवात झाली? 31 ऑक्टोबर 2013. क्लिअर. महत्वाचा प्रश्न बुवा. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? फक्त जिल्हा विचारला सांगून द्यायचा भाऊ. परभणी. क्लिअर. चलो. भारतातील सगळ्यात उंच धरण भाकरा धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? भाकरा धरण कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे त्यांना. तर हे सतलज नदीवर आहे भाऊ, की ठीक आहे. आता भाकरा धरण हे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील बिलासपूर जवळील एक भाकरा गाव आहे भाऊ. क्लिअर. बिलासपूर जवळील एक भाकरा गाव आहे. त्या गावातील सतलुज नदी आहे, त्या नदीतील नदी आहे, ठीक आहे. त्या नदीवर आहे कॉन्क्रीटचे गुरुत्वाकर्षण धरण आहे. सोपं, लक्षात. हां. चलो पुढचा प्रश्न. भारत कला भवन हे संग्रहालय टिंबटिंब इथे स्थित आहे. कुठं आहे भाऊ मग? वाराणसी. हे 1950 पासून काशी हिंदू विद्यापीठाशी संलग्न. क्लिअर. आशियातील सर्वात मोठे विद्यापीठ संग्रहालय आहे. लो महत्वाचे प्रश्न जे मी सांगतोय ते महत्वाचं पॉईंट नोट करून घ्या तुम्ही, ठीक आहे. 1 जानेवारी 1920 रोजी भारतीय कला परिषद या नावाने संग्रहालयाची स्थापना झाली. कधी? 1 जानेवारी 1920 रोजी. क्लिअर. सोपं, ठीक आहे. आता रवींद्रनाथ टागोर हे त्याचे काय होते? पहिले अध्यक्ष होते. सोपं. चलो पुढचा प्रश्न पाहू. एव्हरेस्ट चढणारी पहिली भारताची महिला कोण होती? किंवा भारतीय महिला कोणती? एव्हरेस्ट माहिती आहे ना? हां. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी कोण आहे? बचेंद्री पाल. बचेंद्री पाल ही पहिली महिला आहे. लक्षात. हां. 23 मे 1984. कधी? 23 मे भाऊ. 23 मे 1984 रोजी दुपारी 1:07 सुमारास 7 ते 8 त्यांच्या टीम संघ कुठे गेली? ती शिखरावरती. कुठं? शिखरावरती गेली. तिथं जवळजवळ तिने 43 मिनिटं घालवले भाऊ. महत्वाचे पॉईंट लक्षात राहू दे. 43 मिनिटं घालवून जोक नाही भाऊ. त्या ठिकाणी वरती गेल्यानंतर 43 मिनिटं तिनं घालवले. क्लिअर. चला पुढचा प्रश्न देतो भाऊ तुमच्यासाठी, महत्वाचा आहे. ज्याला येत असेल तर कमेंट्स करा, तुमचं नॉलेज वाढेल. ज्यांना येत नसेल तुमची कमेंट्स पाहून ते शिकून घेते. क्लिअर. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.